पण पाऊस काही पडला नाही आणि आम्ही व्यवस्थित त्र्यंबकेश्वरला पोहोचले। खूप गर्दी होती आणि भरपूर असे लोक होते आणि दर्शनासाठी खूप मोठी रांग लागलेली होती। तर दर्शनासाठी खूप मोठी रांग होती आणि खूप गर्दी पण होती, त्याच्यामुळे आम्ही खाली दर्शन घेतलं नाही आणि मी थेट निघालो ब्रह्मगिरीवर। वरती चढताना एवढा भारी व्ह्यू होता बघण्यासाठी आणि रस्त्याला वातावरण खूप मस्त होतं। तर तुम्ही बघू शकता तिकडचा व्ह्यू किती भारी वाटत होता। झाडं वगैरे खूप मस्त दिसत होती, डोंगर वगैरे, आणि खाली अशी भरपूर गर्दी होती दर्शनासाठी। तुम्ही बघू शकता पूर्ण रस्त्या परत लाईन लागलेली होती, पण आम्ही तिकडे काही दर्शन घेतलं नाही। तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती आणि संडे पण होते, त्याच्यामुळे भरपूर लोक आलेली आणि गर्दी पण खूप होती। तर तुम्ही बघू शकता खालच्या मंदिराजवळ अशी खूप गर्दी होती आणि माणसं पण। तर तिकडचं असं कुंड वगैरे होते आणि तिकडे आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि तुम्ही बघू शकता तिकडचं मंदिर किती मस्त आहे आणि माणसं पण अंघोळ वगैरे करत होती। आम्ही अंघोळ केली नाही, फक्त हातपाय धुतलेत आणि आम्ही निघालेत ब्रह्मगिरीवर। तर तुम्ही बघू शकता इकडे एवढी गर्दी नाही मिळत, जेव्हा दिंडी यात्रा वगैरे असते तेव्हा इकडे खूप मोठी गर्दी असते आणि भरपूर सारे लोक असतात। तर आम्ही निघाले लगेच ब्रह्मगिरीवर वरती चढताना। तर तुम्ही बघू शकता वरती चढताना व्ह्यू किती भारी वाटत होता, वातावरण वगैरे। आम्ही लगेच सुरुवात केली पायऱ्या चढण्यासाठी आणि आम्हाला दम पण लगेच। तर फायनली आम्ही वरती असं चढलो टोकावर आणि वरतून खालतीचा व्ह्यू एवढा भारी दिसत होता बघण्यासाठी आणि माणसं पण भरपूर होती तिकडे। चढताना भूक पण लागते आणि तहान पण लागते, त्याच्यामुळे तुम्ही खालूनच खायला प्यायला वगैरे घेऊन या, वरती खूप महाग भेट। तर आम्ही वरती पोहोचलो आणि आम्हाला भूक लागलेली होती आणि आम्ही तिकडे काकडी विकत घेतली आणि काकडी खाल्ल्यावर मस्त वाटत होते। थोड्यावर बसलेत आणि मग निघालो मंदिरामध्ये। तर वरती पण दुकानं वगैरे होती, फुलं वगैरे विकायला दर्शनासाठी, आणि रांग पण खूप होती आणि माणसं पण जास्त होती तिकडे। तर तुम्ही बघू शकता दर्शनासाठी किती मोठी रांग आहे। तर आम्ही पण लाईन मध्ये उभे राहिलेत आणि थोड्या लगेच दर्शन घेतलं, कारण तिकडे एवढी गर्दी नव्हती, माणसं होते पण दर्शनासाठी एवढी गर्दी नव्हती नाही। आम्ही लगेच दर्शन घेतले आणि निघालो आणि वरतून तुम्ही नजारा बघू शकता किती मस्त वाटतंय, जसं असं वाटतंय का आपण आकाशात आहोत। तो वरचा डोंगर दिसतो त्याच्यावर पण लोक खूप जात होते, पण आम्ही त्याच्यावर काही गेले नाही, त्याच्यावर थोडी रिक्स होते, त्याच्यामुळे आम्ही गेलेच नाही। तिकडून दर्शन घेऊन निघालो आम्ही पुढच्या मंदिरात। तर तुम्ही बघू शकता पुढचं मंदिर आणि तिकडे पण लोक होती असं भरपूर, दर्शनासाठी रांग लागलेली। तर आम्ही तिकडनं लगेच निघालो दुसऱ्या मंदिराकडे, तिकडे पण अशी लोकांची गर्दी होती दर्शनासाठी, तुम्ही बघू शकता। आणि तिकडचं वातावरण एवढं मस्त वाटत होतं। हे आहे ब्रह्मगिरीवरच्या शेवटचं टोक, तुम्ही बघू शकता वरतून एवढा भारी नजारा दिसत होता। तर तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय, सगळीकडे हिरवं हिरवं आणि लोक पण भरपूर आलेली होती। तर वरतून खालतीचा नजारा तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय। आणि तिकडे असं माकड आलेला होता आणि लोक त्याला प्रसाद वगैरे देत होते, चणे वगैरे खायला, आणि तो आवडीने खात होता असं मस्त। मस्त पावसाचं वातावरण होतं आणि लोक मस्त वातावरणाचा मजा घेत होते। तर तुम्ही बघू शकता किती मस्त मंदिर दिसते आणि पावसाचं पण वातावरण होतं आणि लोक पण मस्त फिरण्यासाठी आलेले होते।
आणि आम्ही लगेच तिकडनं निघालो आणि जटा मंदिरमध्ये दर्शन घ्यायला गेलो. तर तुम्ही बघू शकतात आम्ही तिकडे आधी चप्पल वगैरे काढले आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेत. तर तुम्ही बघू शकतात हे मंदिर आहे जटा मंदिर, मंदिराचं नाव आहे. तर तिकडच्या साईडचं वातावरण बघू शकतात आणि हे आतमधलं मंदिर आहे. आणि हे थोडीशी माहिती वगैरे देत होते आम्हाला आतमध्ये. आणि त्या साईडचा नजारा तुम्ही बघू शकतात, एवढं मस्त वाटत होतं. मंदिराचं मागचं व्ह्यू आहे ते, मस्त वाटत होतं. पावसाचं वातावरण त्यात आणि एवढा वारा सुटलेला आणि असं आम्ही इकडे बसलेलो आहोत. दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच खाली उतरण्यासाठी निघालो, कारण आम्हाला तिकडे वरतीच 3:30 वाजलेले आणि आम्हाला 5:30 वाजेपर्यंत खाली उतरायचं होतं आणि भूक पण खूप लागलेली होती. तर आम्ही हळूहळू खाली उतरत होते. तर मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये